नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. गंगापूर धरणालगत गंगागाव हे गाव येथे गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल 2,15,88,000 लिटरने पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत 1750 हायवा ट्रक व 199 ट्रकच्या माध्यमातून तब्बल 21,623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून पुढील 15 जून पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. जल समृद्ध नाशिक अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहीम राबवली जात असून 14व्या दिवशी 162 हायवा ट्रक व 8 ट्रॅक्टर माती काढण्यात आली. जवळपास 1968 क्युबिक मीटर गाळाचा 14व्या दिवशी उपसा करण्यात आला. धरणातून काढलेला गाळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान या मोहिमेसाठी शहरातील सर्वच प्रमुख संस्था, संघटना आणि फाउंडेशनने पुढाकार घेतला असून त्यासाठी आर्थिक सहाय्य दिले आहे. जून महिन्यापर्यंत गाळ काढण्याची ही मोहीम जिल्ह्यातील अन्य धरण, तलाव, गाव, तळे येथे देखील राबवली जाणार आहे. जून पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात धरणाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान ही मोहीम नाशिककरांसाठी असल्याने नाशिककरांनी देखील यात सहभागी होण्याची गरज आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ लागणार असल्याने प्रत्येक नाशिककरांनी शक्य होईल तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी असे आवाहन केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात जल समृद्ध नाशिक अभियान यंदा सर्वदूर भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर धरणातील पाणी पातळी देखील कमालीची खालवली आहे. अशा स्थितीत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती धरणामधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे गरजेचे असल्याने नाशिक जिल्ह्यात जल समृद्ध नाशिक अभियान राबवण्यात येत आहे. साधारणतः 16 एप्रिल ते 15 जून या कालावधीत हे अभियान राबवण्यात येत आहे. गंगापूर धरण गाळमुक्त करून 100 लाख लिटर त्याने पाण्याची क्षमता वाढण्याचा संकल्प मृद व जलसंधारण विभागाने केला आहे. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.